गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व आडगाव पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कामगिरी. संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांवर कडक धोरण अवलंबले असून त्याची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबतचे वेळोवेळी गुन्हे शाखेला मार्गदर्शन केले होते. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विलास चारोस्कर यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती. इसम सागर शार्दूल याच्याकडे MD हा अंमली पदार्थ असून तो हॉटेल पेशवाच्या पाठीमागे हनुमान नगरकडे जाणाऱ्या रोडवर आडगाव शिवार नाशिक या ठिकाणी MD मेफे ड्रोन पावडर या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत, पोलीस हवालदार महेश साळुंखे, पोलीस हवालदार सोमनाथ शार्दूल, पोलीस हवालदार देवदास ठाकरे, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, समाधान पवार अशांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून MD विक्री करताना इसम धमराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दूल वय वर्ष 18 राहणार राजवाडा दिंडोरी रोड यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडील 27,500 रुपये किमतीचा 5.5 ग्रॅम MD मेफेड्रोन तसेच मोटारसायकल मोबाईल असा एकूण 87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदर आरोपी विरुद्ध आडगाव पोलीस ठाणे येथे NDPS कायदा 1985 कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व आडगाव पोलीस ठाणे या गुन्ह्याचा सखोल तपास करत असून सदर गुन्ह्यातील आरोपी धमराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दूल यास MD पुरवठा करणाऱ्या आरोपींचा शोध चालू आहे. सदर गुन्ह्यातील MD ड्रग ही कोठून आणले याचे पाळेमुळे शोधून शेवटच्या टोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न चालू आहे. नाशिक शहर पोलिसांमार्फत नाशिक शहर MD मुक्त करण्यामागचे धोरण पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अवलंबले असून कोणीही अंमली पदार्थ विक्री व सेवन करू नये याबाबत आदेश करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक चव्हाण, आडगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंखे, सोमनाथ शार्दूल, देवदास ठाकरे, शरद सोनवणे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजेश राठोड, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, समाधान पवार, अनुजा रेल्वे तसेच आडगाव पोलीस स्टेशनचे निलेश काटकर, दादासाहेब वाघ आदी सहभागी होते. स्टार न्यूज करता संपादक श्रीमंत बागल, नाशिक.